किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 4 चैत्र शके 1947, 25 मार्च 2025. आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो. क्या बात है भाई, आजकल तो काफी खुश नजर आ रहे हो. क्यों ना हो, अब मैं ऑर्गेनिक खेती जो कर रहा हूँ ये पूरा प्राकृतिक है, ऑर्गेनिक है. इसमें हमारे खेत, हमारी फसल और हमारी जेब सब फायदे में होते हैं और इसमें लागत भी कम है. जी हाँ, आप भी ऑर्गेनिक खाद का प्रयोग करें, अपनी फसल और मिट्टी को तंदुरुस्त बनाएं और आपकी आमदनी में इजाफा करें. अधिक जानकारी के लिए किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800-180-1551 पर कॉल करें और लॉग ऑन करें kisan.gov.in और farmer.gov.in. कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण बघतो की कधी कधी शेतकरी बांधवांच्या निष्काळजीपणामुळं विजेच्या बाबतीतले अपघात झालेले आपल्याला लक्षात येतात. हे होऊ नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. शॉर्ट सर्किट होतं आणि आगही लागते, तर त्या संदर्भातली काळजी घेतली पाहिजे. आपण त्या बाबतीत दक्ष राहिलं पाहिजे, कारण बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट होऊन गेली की मग आपल्याला असं वाटतं की आपण असं केलं असतं, आपण तसं केलं असतं, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळं ती वेळ येण्याच्या अगोदर आपण काळजी घेतली पाहिजे. आपण जर बघितलं तर बरेच जे ट्रान्सफॉर्मर आहेत मोठे, ते सुद्धा ओपन असतात, त्याला फ्युजा नसतात, त्याच्यामध्ये तारा खोवलेल्या असतात. आता हे सार्वजनिक काम म्हणून सर्वसामान्य जनता तिथून सावध राहतेच. बऱ्याच वेळेस आपल्या ज्या मोटारी असतात आणि त्यासाठीचे जे खोके असतात, ज्यामध्ये स्टार्टर असतं, ज्यामध्ये फ्युजा असतात, इथली सुद्धा व्यवस्था शेतकरी बांधव व्यवस्थित ठेवत नाही आणि त्यामुळं तिथं काही धोका होण्याची शक्यता असते. ती काळजी आपण घेतली पाहिजे. पूर्वीच्या काळी पत्र्याचे खोके होते आणि त्यामध्ये लाकडी फळ्या असायच्या. आता आणखी एक आधुनिकता अशी आली आहे, फायबरचे खोके आलेले आहेत मार्केटमध्ये, की ज्यामुळं विजेचा धक्का बसण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. आणि त्याच संदर्भात आज आपण ही पहिली मुलाखत ऐकणार आहोत. विद्युत धक्का आणि आगीपासून संरक्षण याविषयीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या विद्युत अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ममता पटवर्धन यांची मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, विद्युत धक्का आणि आगीपासून संरक्षण या विषयावर आपण आज बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या विद्युत अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक ममता समीर पटवर्धन. मॅडम नमस्कार. नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण शेतामध्ये काम करत असताना किंवा कुठल्याही व्यावसायिक ठिकाणी काम करत असताना सध्याची परिस्थिती अशी झाली की प्रत्येक ठिकाणी विद्युत ऊर्जेची गरज आहे आणि त्यामुळं विद्युत ऊर्जेपासून काही धोकेसुद्धा होऊ शकतात. विद्युत धक्का असेल, आग लागणं असेल, अशा अनेक गोष्टी असतील. तर त्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे. मॅडम, सगळ्यात सुरुवातीला हे समजावून सांगा की विद्युत धक्का म्हणजे काय? सध्याच्या युगात आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला वीज वापरणं खूपच आवश्यक झालं आहे. घरगुती असेल, व्यावसायिक किंवा औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस विजेची मागणी वाढती आहे आणि अशा ठिकाणी ज्या वेळेला वीज गळती होत असेल आणि त्या उपकरणाच्या संपर्कात आपण आल्यामुळं आपल्या शरीरातून वीज प्रवाह वाहतो, त्याला आपण विजेचा धक्का म्हणतो आणि त्यालाच आपण बोलीभाषेमध्ये शॉक बसणं असं म्हणतो. कोरोनाच्या काळात आपण बऱ्याचदा बातम्यात ऐकलेलं आहे की अतिदक्षता विभागाला विद्युत शॉर्ट सर्किटने आग लागून जीवित आणि वित्तहानी झाली. म्हणजेच की विद्युत सुरक्षेचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला जाणवतं आणि ह्या सगळ्यांचं मेन कारण आहे म्हणजे की विद्युत धक्का बसणं आणि त्याच्यामुळे होणारे पुढील अपघात. ते तर विजेमुळं आग लागू शकते का आणि कशामुळं याविषयी सांगा. विजेमुळं आगीचे दोन प्रकार पडतात की आपण ज्या वेळेला पाहतो की आकाशामध्ये
विजेचा कडकडाट होत असतो, ती कोसळून जमिनीवर पडते. अशा वेळेला झाडं आगीत भस्मसात होतात. ती एक प्रकारची विजेमुळे लागणारी आग आहे. आणि दुसरी आग अशी आहे की जे आत्ता मी बोलले की अतिदक्षता विभागामध्ये विजेमुळं शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. तर विजेमुळं आग अशा पद्धतीनं पण लागू शकते. आणि अशा ह्याच्यात काय होतं की विद्युत तारांच्या वर जे एक विरोधी आवरण असतं ते खराब झालेलं असतं आणि त्याच्यामुळं त्यातून जास्त विद्युतधारा खेचली जाते आणि अशा वेळेला ती तार अतिरिक्तपणानं गरम होते. आणि ज्या वेळेला ह्या तारेचं तापमान विद्युतरोधी पदार्थाच्या ज्वलनांकाहून वाढते, अशा वेळेला त्या तारेचं बाहेरचं आवरण खास करून आगीत भस्मसात होतं आणि सर्वत्र आगीचा धोका संभवतो. आता विजेच्या धक्क्यापासून संरक्षण कसं मिळवता येऊ शकेल आणि विजेच्या धक्क्याची तीव्रता जी आहे ती कशावर अवलंबून असते याविषयी सांग. विजेच्या धक्क्यांपासून संरक्षण करायचं सगळ्यात सोपा मार्ग आहे म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं अर्थिंग करणं. तसंच ह्या दृष्टीनं आपल्याला काही उपकरणं पण असतात की अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर किंवा रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर किंवा मिनिएचर सर्किट ब्रेकर, ह्या सर्व गोष्टी वापरून आपण विजेचा धक्का बसणं टाळू शकतो. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की ज्या वेळेला गगनचुंबी इमारती असतात तर अशावर सुद्धा आपण एक हाय व्होल्टेज अरेस्टर, लाइटनिंग सर्ज अरेस्टर असा बसवू शकतो की ह्या सर्व गोष्टींच्यामुळं आपल्याला विजेच्या धक्क्यांपासून संरक्षण मिळतं. आता हा धक्का बसतो त्यावेळेला त्याची तीव्रता कशावर अवलंबून असते, तर प्रामुख्यानं 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की वीज प्रवाहाची घनता किती होती, वीज प्रवाहाची वारंवारता किती होती आणि ज्या वेळेला तो वीज प्रवाह आपल्या शरीरामधून वाहतो तो कुठून गेला, त्याचा मार्ग काय होता, याच्यावरती विजेच्या धक्क्याची तीव्रता अवलंबून असते. पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणजे काय, तो देत असताना आपण काय काळजी घ्यायची आहे आणि जर ती व्यक्ती भाजली असेल तर आपण काय केलं पाहिजे. एखाद्या विद्युत धक्का बसलेल्या माणसाला सोडवताना आपण जर का नीट काळजी घेतली नाही तर वाचवणाऱ्या माणसाला सुद्धा तो धक्का बसू शकतो. आणि साधारणपणानं विद्युत धक्का बसल्यावर मनुष्य आणि तार हे दोन्ही वेगळे होतात, पण काही वेळेला मनुष्य हा तारेच्या संपर्कातच राहतो आणि ती जिवंत तार असते ज्याच्यातनं विद्युत प्रवाह वाहत असतो, ती तार लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावे लागतात. पण ती जी संकटग्रस्त व्यक्ती आहे तिला कधीही हाताने धरू नये आणि ती जिवंत तार कोठे कधी आहे, कुठं आहे ते पाहून शक्य असेल तर कोरड्या लाकडानं ती दूर करायचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जी मुख्य प्रवाहाची कळ यंत्रणा आहे ती शक्य असलं तर बंद करायची. अगदी अशक्य असेल तर विद्युतरोधी पदार्थ म्हणजे खूपशी कोरडी वर्तमानपत्रे, कपडे किंवा रबरी हातमोजे इत्यादी वापरून त्या माणसाला ओढायचं. आणि ओढताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची की त्याला कमीत कमी संपर्क करायचा, म्हणजे त्याचे फक्त हात किंवा पाय असं धरून ओढायचं. आणि बऱ्याचदा घाबरून ती माणसं आपल्या अंगावर पडू शकतात, ते कायम टाळायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बोलण्यातनं त्या संकटग्रस्त व्यक्तीला हिंमत द्यायची, त्याला घाबरून जाऊ द्यायचं नाही. आणि जर का दुसरं कोणीतरी तिथं असेल तर त्यांना त्याच वेळेला डॉक्टरांच्याकडे पाठवून द्यायचं. आणि अशा वेळेला आपल्याला बऱ्याचदा मोठा जर का शॉक बसलेला असेल तर कृत्रिम श्वासोच्छ्वासाची गरज पडते. तर म्हणजे काय करायचं, अजिबात दिरंगाई करायची नाही. जर का तो व्यक्ती बेशुद्ध आहे हे आपल्या लक्षात आलं, त्याला पहिल्यांदा पालथं पाडायचं, त्याच्या पाठीवर थोडंसं थोपटून घ्यायचं आणि नंतर त्याला उताणं करायचं आणि त्याच्या छातीवर आपण हातानं दाब द्यायचा आणि तोंडाने प्रत्यक्ष आपल्या तोंडातला श्वास त्याच्या तोंडात घालून उच्छ्वास पण खेचून घ्यायचा. आणि अशा पद्धतीनं आपण तो व्यक्ती शुद्धीवर येईपर्यंत कृत्रिम पद्धतीनं श्वासोच्छ्वास द्यायचा आहे. आणि जर का आपल्याला वाटलं की ती व्यक्ती सावध झाली आहे तर थोडा वेळ तीच क्रिया चालू ठेवायची. कारण बऱ्याचदा असं होतं ती व्यक्ती शुद्धीवर येते पण
परत तिला ह्या सगळ्याची जाणीव झाली की परत ती बेशुद्ध होऊ शकते, तर ही गोष्ट जास्त घातक असते. तर त्याच्यामुळं योग्य पद्धतीनं छातीवर दाब द्यायचा आहे, त्यांचे हात व्यवस्थितपणानं स्ट्रेच करून घ्यायचे, फोल्ड करायचे आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं त्या व्यक्तीचं आयुष्य आपण वाढवू शकतो. आणि अशा वेळेला जर का विद्युत तार शरीराला स्पर्श झाल्यामुळं काही ज्वलनामुळं जखमा झालेल्या असतील तर त्याला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक योग्य ते मलम लावून ड्रेसिंग करायचे. त्याच्यावर कधीही घरगुती उपाय करू नयेत आणि तेल तर अजिबात लावू नये. तर अशा पद्धतीनं विद्युत धक्का बसलेला असताना कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन भाजलं असेल तर प्रथमोपचार करून मग आपण डॉक्टरांना बोलवावे. अर्थात मॅडम, आपण हे सगळं झालं तरचे काय उपाय आहेत हे सांगितलेत. विद्युत धक्का बसला, विजेमुळं आग लागली, धक्क्यापासूनचं संरक्षण, कृत्रिम श्वासोच्छ्वास, या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात. हे झाल्यानंतर पण आपण अगोदर असं समजूयात आता की हे होऊच नये यासाठी काय काळजी घेतली गेली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं आहे की एखादी गोष्ट टाळणे जी आपल्या हातात असते. आपण बऱ्याचदा पाहतो ग्रामीण भागामध्ये जी जनावरं वगैरे आहेत ती आपण विद्युत पोलला बांधलेली असतात, त्याच्या स्टे वायरला बांधतो. तर हे एकदम चुकीचं आहे. हे सर्वप्रथम टाळावं. कुठल्याही विद्युत उपकरणाची आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर सप्लाय चालू असताना म्हणजे जिवंत तारेवर कधीही काम करू नये. हातपाय कोरडे करावेत, मुख्य प्रवाह बंद करावा, रबरी चप्पल बूट घालावं आणि मगच काम करावं. विजेच्या धक्क्यापासून वाचवताना विद्युत विरोधी माध्यमच वापरावं. तसंच उच्च विद्युत दाबाच्या यंत्रणेवर काम करताना जमीन ओली नाही आहे ना याची खात्री करावी आणि आपण रबरी बूट, हातमोजे घालावेत. आणि एक सुरक्षात्मक उपाय म्हणून डावा हात कायम खिशात ठेवून शक्यतो कमीत कमी संपर्क क्षेत्र ठेवून काम करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विजेची ऊर्जा ही आपल्या सोयीसाठी आहे, पण तिच्याशी कधीही खेळ करायला जाऊ नये. आणि अशा अतिउत्साहाच्या भरात कधीही काही चुकीच्या गोष्टी करू नयेत की जेणेकरून आपल्याला विद्युत धक्का बसेल. नक्कीच मॅडम, अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे. आज आपण जाणून घेतलं विद्युत धक्का आणि आगीपासून संरक्षण याविषयीचं मार्गदर्शन. हे मार्गदर्शन आपल्याला केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातल्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका ममता समीर पटवर्धन यांनी. त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं असेल, काही जाणून घ्यायची असेल माहिती, तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 220 81 487. आपण ही जी मुलाखत दिली सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. विद्युत धक्का आणि आगीपासून संरक्षण या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या विद्युत अभियांत्रिकी विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर ममता पटवर्धन यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. किसान भाइयों गांठ बांध लो, गांठ बांध लो, बात बहुत है काम की, समृद्धि के पैगाम की. मिट्टी के मिजाज को समझो, मिट्टी के हर राज को समझो, मिट्टी की तुम जांच कराओ, मुफ्त सॉइल हेल्थ कार्ड ले जाओ. कभी मुनासिब बीज लगाओ, सही किस्म की खाद ले आओ, जितनी जरूरी उतनी डालो, सही मात्रा खुद पहचानो, इसको अपना मंत्र बना लो, मिट्टी की सेहत को जानो. बात बहुत है काम की, कम लागत अधिक वरदान की. किसान भाइयों गांठ बांध लो, आज ही मिट्टी की जांच कराएं, राज्य सरकार के कृषि अधिकारी से संपर्क करें और मुफ्त में सॉइल हेल्थ कार्ड पाएं. कृषि और किसान कल्याण मंत्रालय द्वारा किसान हित में जारी. शेतकरी बंधू भगिनींनो, कांद्याची काढणी सुरू आहे. काही शेतकरी बांधवांची काढणी सुरू झालेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे भाव कमी झालेले आहेत. हे भाव कमी होण्याचं कारण काय की विक्रीसाठी कांदा जास्त येतो आहे. त्यामुळं या काळात शेतकरी बांधवांनी कांद्याची साठवण केली पाहिजे आणि 1-2-3 महिने जरी आपण थांबलो तरीसुद्धा चांगला भाव येण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांचं मत आहे.
त्यामुळं मग खूप अडचण असेल तर काही प्रमाणामध्ये कांदा विकणं आणि काही प्रमाणामध्ये कांद्याची साठवण करणं, त्याची व्यवस्थित साठवण झाली की मग पुढे आपल्याला चांगला भावसुद्धा मिळू शकेल. त्यासोबतच कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे आणि चांगलं उत्पन्न देणारं बियाणं जे आहे ते आपल्याला घरच्या घरी तयार करता यायला पाहिजे. त्याच संदर्भात कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान समजून घेणार आहोत. कृषी महाविद्यालय लोणी इथले सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांच्याकडून. त्यांची मुलाखत घेतली आहे सोमनाथ कांडके यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन घेणारे अनेक शेतकरी बांधव आहेत. खूप साऱ्या मोठ्या क्षेत्रावरती ह्या कांद्याची लागवड आपले शेतकरी बांधव करत असतात आणि या कांदा उत्पादनाबरोबरच आपले जे शेतकरी बांधव आहेत ते कांदा बीज उत्पादनाकडे देखील वळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण कार्यक्रमामधून कांदा बीज उत्पादन तंत्रज्ञान याविषयी बोलणार आहोत, याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत कार्यक्रमात सहभागी आहेत कृषी महाविद्यालय लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे सर. सर, आज आपल्या कार्यक्रमामध्ये खूप सारं स्वागत आहे. नमस्कार सर. सर, आता आपण या कांदा बीज उत्पादनाविषयी कार्यक्रमात बोलणार आहोत. मात्र सुरुवातीलाच आपल्या कांदा बीज उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे जमिनीची निवड. कारण योग्य जमीन त्या ठिकाणी असेल तरच हे बीज उत्पादन यशस्वीपणे आपण करू शकतो. तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना अगदी सुरुवातीलाच ही जमीन कशी असावी, एकूणच त्या परिसराचं हवामान कसं असावं याविषयी थोडक्यात सांगूया. कांदा हे थंड हवामानातली पीक असून यामध्ये जमिनीचा जर विचार केला तर मध्यम ते भारी, वाळू मिश्रित किंवा भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा असलेली जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कांदा बीज उत्पादन घ्यायचं आहे तर त्या क्षेत्रामध्ये पूर्वी त्या क्षेत्रामध्ये ते कांदा बीज उत्पादन घेतलेलं नसावं, जेणेकरून तिथं जे पूर्वीचं सीड जे बियाणं जे पडलेलं असतं आणि तिथं जे व्हॉलेंटियर प्लांट जे म्हणतो आपण, जे पूर्वीच्या बेचे बियाणे उगवून ते नवीन आलेले असतात ते नसलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जेनेटिकली प्युअर जे तर ते अनुवंशीय शुद्ध बियाणे जे तर ते आपल्याला तिथं निर्माण करता येतं. अशीच जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. सर, आता बीज उत्पादनामध्ये विलगीकरणाचं अंतर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो. तर त्या संदर्भानं आपण या विलगीकरणाच्या अंतराविषयी काय सांगूया. आता विलगीकरण अंतर याचा जर आपण विचार केला तर हे पिकातील जे परागीभवन यानुसार हे वेगवेगळे आहे. जर आपण कांद्याचा जर विचार केला तर कांदा हे परपरागीभवन म्हणजेच क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप असणारं पीक असून त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण जे कंदाचं जे तर ते बीज उत्पादन घेत असतो म्हणजे मातृकंद जे आहे तर त्याच्यामध्ये आपण जर त्याचं प्रोडक्शन जर घेत असेल तर त्यात 5 मीटर हे अंतर आपल्याला घेणं गरजेचं असतं. आणि जर आपण फाउंडेशन सीड्स जे म्हणजेच त्याला आपण पायाभूत आणि सर्टिफाईड म्हणजेच सत्यप्रत बियाणे याचं जर बीज उत्पादन जर घेता असू तर त्यावेळेस आपल्याला त्याचं जे विलगीकरण अंतर जे आहे तर ते 1000 ते 500 मीटर एवढं मेंटेन करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला अनुवंशीय शुद्ध बियाणं जे तर ते मिळेल. तर हे अंतर हे कुठलाही एखादा वाण जो आहे विद्यापीठाने तयार केलेला असेल किंवा विविध ज्या कंपन्या असतील त्यांनी जे तयार केलेले तर ते मेंटेन करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण ते कांदा बीज उत्पादन घेत असतो तर त्याच्यामध्ये भेसळ जे तर ते होऊ नये आणि शुद्ध बियाणे जे तर ते आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी विलगीकरण अंतर हे महत्त्वाचं आहे. नक्कीच. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आपल्याला जे सरांनी सांगितलं त्याचा अर्थ म्हणजे आपण जर एखाद्या क्षेत्रामध्ये या बीजोत्पादनाचा विचार करत असाल आणि त्या ठिकाणी आपण 2 वेगवेगळ्या वाणांची लागवड करणार असाल तर त्या ठिकाणी विलगीकरण अंतर असेल, म्हणजे 2 जातींच्या प्लॉटमधील जे अंतर असेल ते काही सरांनी सांगितल्याप्रमाणे ठराविक अंतर असावं आणि त्या माध्यमातून आपण शुद्ध बीज उत्पादन घेऊ शकतो असं आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. खरं तर आता बीजोत्पादन पद्धती असतील आणि त्या वेगवेगळ्या देखील असतील तर आपण शेतकरी बांधवांना सांगत असताना योग्य पद्धतीनं बीज उत्पादन करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी सांगूया. आता साधारणपणे कांद्यामध्ये 2 प्रकारच्या पद्धती आहे. तर एक जी आहे बियांपासून बी तयार करणे, तर ही शक्यतो आपल्याकडं त्याचा एवढा वापर केला जात नाही, कारण त्याच्यामधून जे अनुवंशीय शुद्ध बियाणे जे तर ते तिथं भेसळ होण्याचे चान्सेस असतात, कारण त्या पद्धती त्याच्यामुळं आपल्याकडं त्या प्रेफर केल्या जात नाही. पण दुसरा जो प्रकार आहे कांद्यापासून बी तयार करणे, कांद्यापासून जे त्याच्यापासून बी तयार करत असतो त्याच्यामध्ये परत 2 प्रकार असतात.
तर त्याच्यात 1 वर्षीय पद्धत आहे आणि दुसरी द्विवर्षीय पद्धत आहे. जी 1 वर्षीय पद्धत जी आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, म्हणजेच कांद्यापासून आपल्याला बी तयार करायचं आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आपण मे जूनमध्ये रोप तयार करतो. त्यानंतर त्याची लागवड जी पुनर्लागवड जी म्हणतो आपण ती जुलै ऑगस्टमध्ये करतो. आणि तो जो कांदा जो आहे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काढणीस येतो. त्यानंतर जो कांदा काढल्यानंतर आपण 2-3 आठवडे तो शेतात तसा सुकून ठेवतो आणि त्याच्यातले जे म्हणजे ढेंगळा कांदा असेल किंवा ते बाजूला करून आपण जे कमी जाडीचे मान असलेले जे असे कांदे निवडतो आणि ते नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परत त्याची लागवड जे आहे तर ते आपण करतो. त्याच्यात फुलाचे दांडे जे तर ते साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बाहेर पडतात आणि मेमध्ये परत त्याचं बी आपण तयार करतो. असं ते जे ही पद्धत जी 1 वर्षीय पद्धत महाराष्ट्रामध्ये ती खरीप याच्यामध्ये सीझनमध्ये जे तर ती वापरली जाते. आणि दुसरी जी पद्धत आहे कांद्यापासून बी तयार करण्याची की ती द्विवर्षीय पद्धत आपण तिला म्हणतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रोप तयार करून घेतो जसं आपण रेग्युलर आपण या आपल्या परिसरात बघतो. त्यानंतर रोपाची लागवड जे पुनर्लागवड जी डिसेंबर-जानेवारीमध्ये करतो आणि ती मेमध्ये साधारण काढणी जे तर ती येते. ऑक्टोबरमध्ये लागवड जे त्या कांद्याची निवडून आपण परत तिची लागवड करतो आणि डिसेंबर-जानेवारीमध्ये त्याला फुलकांडी येऊन मेपर्यंत परत मे महिन्यामध्ये परत ते बियाणे जे ते हार्वेस्टिंगसाठी तयार होत असतं. असं ही जी पद्धत जी आहे ते आपल्याकडं जे द्विवर्षीय पद्धत आपल्याकडे वापरतात आणि तीच जी रब्बी जातीच्या बीज उत्पादनासाठी जे आहे ते आपण तिचा वापर करत असतो. नक्कीच. आता कांदा बीज उत्पादन घेत असताना बेण्याची निवड असेल किंवा ती लागवड असेल त्याबाबत शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घेणं गरजेचं असतं? तर याच्यामध्ये साधारणपणे जे कांद्याचे ज्या जाती असतात, जे वेगवेगळे जे वाण असतात, तर त्यामध्ये जे पैदासकार असेल किंवा जे मूलभूत बियाणे फाउंडेशन सीड जे म्हणतो आपण त्याला, तर ते त्याच्यापासूनच जे कंद जे आहे तर त्याच्यापासून तयार केलेले कंदच आपण बीज उत्पादनासाठी जे तर ते निवडत असतो. त्याच्यामध्ये साधारणपणे जर साईजचा जर विचार केला तर 2.5 ते 3.5 सेंटीमीटर व्यासाचे कांदे असलेले आपण 40 ते 50 ग्रॅमचं जर कांदा जर वापरला तर साधारणपणे 15 ते 20 क्विंटल बियाणे आपल्याला लागतं. त्यानंतर 4.5 ते 6.5 व्यासाचा जर कांदा आपण 60 ते 70 ग्रॅमचा जर वापरला तर 25 ते 30 क्विंटल आपल्याला बियाणे यामध्ये लागतं. काळजी एवढीच घ्यायची की त्या कांद्याचा मान जे आहे तर ती थोडी छोटी बारीक असली पाहिजे. कांदासुद्धा मिडियम साईजचा वापरणं गरजेचं आहे. आणि कांदा ज्यावेळेस आपण लागवड करतो तर तो कांद्याच्या मानेकडचा जो 1/4 भाग जो आहे तर तो कापून टाकायचा आणि मग ते कांदे जे तर त्याची लागवड करायची, जेणेकरून त्याची उगवण जे तर ती लवकर होते आणि त्याला कुठलाही प्रकारची अडचण यामध्ये येत नाही आणि व्यवस्थित आपल्याला पुढील जे कालावधीमध्ये ते चांगल्या प्रकारचं आपण बीज उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यात कांदा बीज उत्पादनामध्ये क्षेत्रीय तपासणी संख्या आणि भेसळ काढणं या संकल्पनेविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात. आपण बघितलं 2 ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये बियाणांपासून कांदा तयार करणे, त्याच्यामध्ये आपण साधारणपणे 2 क्षेत्रीय तपासण्या करत असतो. त्यामध्ये पहिली जी क्षेत्रीय तपासणी जी तर ती रोपाची पुनर्लागवड ज्यावेळेस आपण त्या करतो त्यावेळेस, दुसरी जी कांदा काढणीच्या वेळेस, अशा 2 आपण क्षेत्रीय तपासण्या त्या बीपासून कांदा तयार करण्यामध्ये करत असतो. आणि दुसरी जी पद्धत जी आहे कंदापासून जे तर ते बी तयार करणे, त्याच्यामध्ये साधारणपणे 4 क्षेत्रीय तपासण्या आपण करत असतो. तर याच्यामध्ये पीक जे फुलाऱ्यामध्ये म्हणजे फुलाच्या अवस्थेमध्ये येण्याच्या अगोदर, त्यानंतर पीक फुलाऱ्यामध्ये येत असताना, त्यानंतर बियाणे परिपक्व होत असताना आणि चौथी जी वेळ आहे तर ती पीक ज्यावेळेस आपण काढणी करतो म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळेस, अशा 4 वेळेस आपण त्यामध्ये जे क्षेत्रीय तपासण्या करत असतो. त्याच्यामध्ये आपण भेसळ जी आहे, वेगवेगळे जे वाण आहे त्याची भेसळ आहे का ते चेक करतो. त्यामध्ये त्याचं विलगीकरण अंतर जे तर ते चेक करतो. रोगट झाड जर असेल तर त्याचे गुणधर्म दाखवणारे वेगवेगळे जे वाण असतात त्यात जर मिक्स झालेले असेल, भेसळ झालेले असेल तर ते सुद्धा काढण्याचं काम जे आहे तर ते त्याचे जे आकार, त्याची साईज, त्याचा कलर, रंग त्यानुसार आपण ते वेगळे करत असतो. सर, आता पूरक पराग सिंचन म्हणजे काय याबाबत आपल्या शेतकरी बांधवांना सांगूयात. आपण बघितलं कांदा हे परागीभवन असलेले पीक असून तर त्याच्यामध्ये जे परागीभवन करण्याचं काम जे आहे तर ते याच्यामध्ये ज्या मधमाशा आहे यांचा सगळ्यात महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. आणि या मधमाशा आपल्या बीज उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी आपण ज्यावेळेस बीज उत्पादन घेत असतो तर त्या प्लॉटच्या 4ही बाजूने आणि मधल्या ओळीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे जे गाजराचे असेल, कारळाचे असेल किंवा मोहरीचे असेल याचं बी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून या मधमाशांचं प्रमाण जे तर ते तिथं मोठ्या प्रमाणावर असेल.
कारण ज्यावेळेस मधमाशा तिथं आपल्या प्लॉटवर असणारे, त्या गोंड्यावरती असणारे, तर जेणेकरून त्याच्यात सीड सेटिंग जी म्हणतो आपण ती चांगल्या प्रमाणात होते. आणि जरी हे आपल्याला शक्य झालं नाही तर आपण काही ज्या मधमाशांच्या पेट्यासुद्धा आपल्याला मिळतात, तर त्या 2 ते 3 प्रति एकरी आपण ज्यावेळेस फुल उमलतं ते गोड जे तर ते उमलतात त्यानंतर आपण त्या ठेवू शकतो, जेणेकरून परागीभवन जे तर ते चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला चांगल्या साईजचं, चांगल्या उच्च क्वालिटीचं सीड जे आहे तर ते आपल्याला मिळेल. सर, आता कांदा बीज उत्पादनामधील शेवटचा जो टप्पा असतो तो हे जे बीज उत्पादन आपल्या शेतामध्ये होत आहे ते काढणीचं, आणि ही काढणी योग्य पद्धतीनं कशी करावी, कोणत्या अवस्थेमध्ये या गोठांपासून आपण ही बीज उत्पादन घेत असताना ही काढणी करावी त्याबाबत सांगूया. ज्यावेळेस आपलं पीक मॅच्युरिटी स्टेजला येतं त्यावेळेस आपण ज्या गोंडा जो असतो त्याचा रंग जो आहे तपकिरी कलरचा होत असतो आणि त्याच्यातून ते काळे बी जे आपल्याला जर आपण बघितलं, नीट ऑब्झर्व केलं तर ते आपल्याला दिसतं. अशा वेळेस आपण ते जे असं समजायचं की आपलं पीक आता काढणीला आलेलं आहे. आणि ते जे गोंडे असतात तर त्याची जी तो देठ जो असतो त्याचा तर साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर त्याची लांबी ठेवून आपण तो कट करायचा आहे. आणि शक्यतो काढणी करताना एकच काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो, की याच्यामध्ये सकाळच्या वेळी करायचे, कारण त्यावेळेस आर्द्रता ही असते आणि त्याच्यामुळं जे आपलं जे बियाणं जे आहे तर ते सीड जे आहे तर ते खाली पडत नाही, म्हणजे त्याच्यातून कुठल्याही प्रकारे आपल्याला नुकसान जे तर ते होत नाही. आणि त्याच्यात साधारणपणे एवढी जर काळजी आपण घेतली तर आपल्याला व्यवस्थित स्वच्छ सीड्स जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. सर, आता जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना या कांदा बीज उत्पादनाविषयी आपण काय सांगूयात, काय सल्ला देऊया? जसं आपण कांदा गोट ज्यावेळेस सीड प्रोडक्शनमध्ये बीज उत्पादन घेत असतो तर ही सर्व आपण काळजी घेतच असतो, पण शेवट आपण जे बी साठवण सुद्धा आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस आपण मळणी करतो त्याची तर त्याच्यामध्ये साधारणपणे 10 ते 12% मॉइश्चर म्हणजे आर्द्रता असते, तर ते आपल्याला तेवढ्याच याच्यावर साठवून न ठेवता त्याचं पुन्हा उन्हामध्ये आपण ते काही वेळ सुकवायचं आहे आणि 6 ते 7% आर्द्रता मॉइश्चर असलं झाल्यानंतरच तिची साठवण करायची. आणि स्वच्छ केलेले बियाणं जे मग ते कापडी पिशव्यात आपण ते किंवा गोणीत ते भरून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ते साधारणपणे वर्षभर ते चांगल्या प्रकारे टिकू शकतं. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कार्यक्रमात कांदा बीज उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती घेतली. त्यासाठी आपल्या कार्यक्रमात सहभागी होते कृषी महाविद्यालय लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे सर. सरांनी आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरं अतिशय सविस्तर दिलेली आहेत. मात्र तरी देखील आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर सरांशी आपण संपर्क साधून त्या विचारू शकता. सरांचा मोबाईल नंबर आहे 97 66 87 91 51. सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. कांदा बीजोत्पादन तंत्रज्ञान याविषयी कृषी महाविद्यालय लोणी इथले सहाय्यक प्राध्यापक संदीप मच्छिंद्र पठारे यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची. उद्या संध्याकाळी 7:30 ते रात्री 8 या वेळेत प्रसारित होणाऱ्या आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भरड धान्य साठवणुकीतील किडी आणि त्याचं नियंत्रण, आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या बियाणे विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक रश्मी शिवाजीराव भोगे. आणि त्यानंतर पौष्टिक भरड धान्य आणि विविध पदार्थ याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर धनश्री सरनोबत यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणी कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे कार्यक्रम किसानवाणी, द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 414003. बरं, तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमातून मी संतोष मते तुमचा निरोप घेतोय. नमस्कार. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी.